पहिला व्हिडिओ आपण 50 नंबरच्या पेज पर्यंत पाहिला. आता आपण 51 म्हणजे 51. तर पॅसेज नंबर फर्स्ट. दीपचंद हु वॉज अ कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. आपण पाहिलं की त्याला हाक दिली की दीपचंद ऐकतो आहेस का, आर यू हिअर, ऐकतोय तू. मग दीपचंद हु वॉज अ कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन, तो एक वृद्ध माणसाचे कटिंग करत असताना, केस कापत असताना, वॉज सो स्टार्टेड अँड हिज हँड शुक अँड निक्ड हिज कस्टमर राईट हिअर. तो थोडा शॉक्ड झाला, तो गोंधळला. ही वॉज अ बॅफर्ड अँड निक्ड हिज कस्टमर राईट हिअर. आणि त्याने काय केला, त्याच्या ग्राहकाचा छोटासा असं स्लाइट कान कापला गेला. द कस्टमर एल विथ द पेन ऑफ डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ अ कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅज जस्ट हर्ड. आता कस्टमरचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, की कान कापला गेला हे दुःख, आणि एक ऑफुल न्यूज होती, घाबरणारी एक न्यूज होती बँक करप्ट विषयी. या दोघी गोष्टी एकत्र आल्या आणि तो ओरडला. अँड विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, आणि एका बाजूची त्याची जी हे होती अनशेवन म्हणजे दाढी न केलेली बाजू, ही स्पेड अक्रॉस द रोड अँड द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि तिथे तो रोड क्रॉस केला तसाच बिना दाढीचा आणि पुढे गेला आणि काय केलं, त्यानं टेलिफोन लावला. अँड ही डायल सेट गोविंदराम नंबर. आणि त्यानं काय केलं की त्या बँकेचा जो मालक होता सेठ गोविंदराम, त्याला तो फोन डायल केला. अँड द सेट वॉज नॉट ॲट होम. सेठ घरी नव्हता. अँड वेअर वॉज ही देन. मग कुठे असेल, द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. आणि सेठ हे काश्मीरला सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेले होते. ओ वॉज दॅट सो, असं आहे तर. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्याचा विश्वास बसला नाही. बघा, रुमर्स असली, तुम्हाला माहिती झालं तर तुम्हाला कोणी कितीही पटवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, बट यू डोंट बिलीव्ह, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. जेंटलमॅनचं असंच झालं. अँड ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. आणि तो त्या न्हाव्याच्या दुकानात पुन्हा परतून आला आणि दीपचंदला तो सांगू लागला, द बर्ड हॅज फ्लॉन. तो काय म्हणता, द बर्ड हॅज फ्लॉन. पक्षी उडाला, पक्षी उडून गेलेला आहे, पंछी उड गया, असं तो म्हणतोय. अँड सेठ गोविंदराम हॅज अ लेफ्ट टाउन. गोविंदरामने शहर सोडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा बँक बुडते, आपण पाहिलं की आता या काही सत्रामध्ये मागच्या बऱ्याच बँक बुडाल्या म्हणजे त्या ठेवी सुरक्षित असतात, पण ग्राहक लोक घाई करतात, हे आपण पाहिलेलं आहे. मग डेफिनेटली इट मीन्स कलॅप्स. आणि खरंच आहे, आता निश्चितपणे बँक कोसळणार आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप अँड मेकिंग अ बी लाईन ऑफ हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि तिथून ते पळत निघाले. चेकबुक त्यांनी हाती घेतलं आणि तो ऑफिसकडे निघाले. विद्यार्थी मित्रांनो, अफवाच अशी आहे की या एक छोट्याशा अफवेने सर्व बँक आणि पिंपल नगरचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत केलेलं आहे. आपण पाहिलं आधीच की नथू सेट टू सीताराम, सीताराम सेट टू श्रीवास्तवा, श्रीवास्तवा सेट टू मिसेस भूषण अँड भूषण सेट टू हर हजबंड. आणि पुढे सगळं वणव्यासारखं पेटत गेलं. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही बातमी वणव्यासारखी त्या मार्केटमध्ये पसरली. अँड फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट्स अ ट्रॅव्हल टू द शॉप, circulated among the customer and then spread with them in a various direction. And the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. म्हणजे रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापासून तर जो विक्रेता करणारा असेल, या सर्वांपर्यंत ही न्यूज एकदम वणव्यासारखी पसरते. अफवेचं असंच असतं की ती काहीच पाहत नाही, सत्यता त्यावेळेस शून्य असते. आणि ही बातमी अशी जोरात पसरत गेली. अँड ओल्ड गणपत, आपण म्हटलं की भिकाऱ्यापर्यंत पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुप्ट लेग, त्याचे दुमडलेले पाय.
हा गणपत भिकारी असा बसलेला असायचा. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर कॉलिंग फॉर आर्म. आणि गणपत कितीनं काय वर्षापासून त्याचे गुडघे दुमडून भीक मागायचा. अँड इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ द बारो अँड टेक हिम अवे. आणि संध्याकाळी समवन वुड कम विथ द बारो अँड टेक हिम अवे. त्यांनी म्हटलेलं आहे की कोणीतरी त्याला संध्याकाळी यायचं आणि घेऊन जायचं. तो दुमडून बसायचा. अँड ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. कधी त्याला कोणी चालताना पाहिलेलं नाही. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट द कलॅप्स. त्यानं ऐकलं की बँक ही कोसळणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे, बंद पडणार आहे. गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन. आणि गणपतला आश्चर्य वाटलं एव्हरीवन. अँड लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. आणि तो तसाच उठला त्या दुमडलेल्या पायावरती आणि तो पळत सुटला. आणि मात्र तेव्हा कळलं की त्या बँकेच्या दिशेने तो पळत जात आहे. अँड इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. आणि नंतर मग समजलं की त्यानं 1000 रुपये सेव्हिंग केलेले आहे. बघा, हा जोक आपण पाहत असतो की तो वर्षभरापासून किती ना काय दिवसापासून भीक मागतं पाय दुमडून, पण त्याला कळलं की बँक ही बुडायला लागलेली आहे. तो तसाच त्या पावलांनी उभा राहून तो पळत सुटला. म्हणजे विचार करा. अँड मेन स्टूड इन अ ग्रुप ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. आता माणसांचा घोळका जमू लागलेला आहे आणि ते कॉर्नरवरती जमलेले आहे आणि चर्चा करत आहे. आपल्याला हे अवगत आहे, आपल्याला माहिती आहे की आपण चर्चा करायला खूप पटायत असतो. असं झालं तसं झालं याप्रमाणे. पिंपलनगर seldom had a crisis, seldom never had a flood, earthquake or drought, and the imminent crash of a Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in frenzy. बघा, मग पिंपलनगर मध्ये असं काही कधी घडलं नाही की कधी पूर आलेला आहे, भूकंप आलेला आहे, काही आलेलं आहे. अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ पिंपलनगर बँक. मात्र हे काय झालेलं आहे तर इमिनियंट क्रॅश पिंपलनगर बँक अँड सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. म्हणजे प्रत्येक जण काय करत आहे आता पिंपलनगरच्या बँक ते कशी बुडणार आहे, कशी बुडत आहे, हे सगळी चर्चा चालू आहे. आणि चर्चेला काही धारबंद नसतो, आपण चर्चा करतो. पुढे नेक्स्ट, सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटनेडनेस and congratulating themselves and having already taken out their money. काही काही लोक काय करताय, स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे की नाही मी माझे पैसे काढून घेतलेले आहे. बोस्टिंग, हुशारकी मिरवत आहे. and or never having put any in other speculated on the reason for the crash and putting it all down to excess and indulging by said Govindram. आणि काही काय म्हणताय की स्पेक्युलेटिंग ऑन द रिझन फॉर द क्रॅश. मग ती बँक पडण्याचे कारण काय तर गोविंद सेठराम यांचं काय आहे तर इंडल्ज म्हणजे काय तर एक उधळपट्टी म्हणून त्यांनी केलेली आहे असे तर्क वितर्क ते लावत आहे. अँड द सेट हॅड फ्लेड द स्टेट. सेट वन, एक जण म्हणाला सेट राज्य सोडून निघून गेला. ही हॅड फ्लेड द कंट्री. एक जण म्हणाला की तो देश सोडून गेलेला आहे. सेड अनदर, ही वॉज हायडिंग इन द पिंपलनगर. अँड सेड द थर्ड, तिसरा म्हणतोय तो पिंपलनगर मध्येच लपलेला आहे. बघा, काहीच नाहीये, सगळं चर्चा सगळं वादळासारखी किंवा एखाद्या वण्यासारखी चर्चा पसरते जो तो आपलं मत नोंदवतोय. अँड ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमेरिन ट्री. सेड द फोर्थ, आणि चौथ्यानं म्हटलं की त्यानं काय केलेलं आहे की चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतलेला आहे. हे हॅड बीन फाउंड द मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि तो सकाळीच त्या झाडणाऱ्या मुलाला दिसलेला आहे. पहा चर्चा कशी असते, मरणापर्यंत येऊन ठेपली. सेठ गोविंदराम यांच्या मरणापर्यंत ही चर्चा येऊन ठेपलेली आहे. बाय नून स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल अँड इज रेडी कॅश अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. बघा, दुपारपर्यंत स्मॉल बँक हॅड गॉट थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. आणि प्रत्येक जण ते कॅश काढण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करू लागलं. पण मॅनेजर व्यवस्थापक आता द्विधा मनस्थितीत पडलेला आहे. इमर्जन्सी फंड्स
could only be obtained from the other bank some 30 mile distance. जो आणीबाणीचा फंडा आहे, पैसा आहे, तो मिळवता येऊ शकतो, पण ते बँक 30 मैल अवे आहे किंवा दूर आहे. And he wasn't sure he could persuade the crowd to await until then. आणि त्याला खात्री नाही आहे की जोपर्यंत ही कॅश आपण आणू तोपर्यंत आपण त्या गर्दीला थोपवू शकू अशी त्याला खात्री नाही आहे. And there was no way of contacting said गोविंदराम on his houseboat in Kashmir. आणि काश्मीरमध्ये हाऊस बोटीवर असलेल्या त्या सेठ गोविंदराम यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, कारण शेवटी ओनर ठरवतो. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न फॉलोइंग डे. लोक त्या काउंटर पर्यंत आलेले आणि ते सांगता की आम्ही पुन्हा परत येऊ. अँड दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड अँड people were turned back from the counter and told to return the following day. त्या काउंटर पर्यंत येत आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या दिवशी या, पण they did not like the sound of that. पण त्यांना असं म्हणणं काही आवडत नाही आहे. And so they gathered outside. ते बाजूलाच थांबले and on the step on the bank shouting, give us our money. ते बँकेच्याच बाजूला थांबले आणि ते म्हणतात की आम्हाला आमचा पैसा पाहिजे. We will break in. आम्ही सर्व तोडू. अँड फेच द सेट. त्या सेटला बाहेर काढा. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आणि तो सेट त्या डिपॉझिट लॉकर मध्ये लपून बसलेला, त्याला बाहेर काढा. शक्य आहे का हे? नाही. अँड mischiefs maker who didn't have पैसा in the bank joined the crowd and aggravated their mood. आता ज्याचा पैसा नाहीये त्या बँकेमध्ये तो मिचिवस जी खोडकर मंडळी आहे ती पण त्याला जॉईन झाली आणि ते भडकवण्याचं काम करत आहे. आपण पाहत असतो, आपण तुम्ही स्वर्गामध्ये असं बऱ्याच वेळा करत असतात विद्यार्थी मित्रांनो, अरे हा तुला असं बोलला, तो तुला तसं बोलला, भले तो तुमचा त्याच्याशी काही संबंध असो नसो, असं मग आता जे मिचिप्स आहे ते भडकवण्याचं काम करत आहे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. आणि तो मॅनेजर दरवाजावर उभा आहे आणि त्यांना तो समजवण्याचा प्रयत्न करतोय. अँड ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड अ प्लेंटी ऑफ मनी. अरे बँकेत खूप पैसा आहे तो जाहीर करतोय, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण ते पैसे आपल्याला लवकर कलेक्ट करता येत नाहीये. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तो त्यांना विनवणी करतोय की तुम्ही घरी जा आणि पुढच्या दिवशी पुन्हा या. वी वॉन्ट इट नाऊ. नाही, आम्हाला आमचा पैसा आत्ताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ, आत्ताच. अँड द ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपलनगर बँक. आणि एक ब्रिक्स त्या गर्दीमधनं आली आणि पिंपलनगरच्या त्या काचेवरती आदळली आणि काच फुटली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणत तो ते सगळं झाडायला आला. ही सा द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन क्लटरिंग द स्टेप. त्यानं पाहिलं की ते स्टोन, ते काचाचे तुकडे. अँड रेझिंग इज अ हँड इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्कस ही क्राईड. त्याच्या हात उंच करतोय. जेस्चर त्यांचा जो मॅनरिझम आहे त्याचा तो सगळं दाखवतोय आणि म्हणतोय हुलिंगन्स, बुलीज किंवा जे वाईट लोक आहेत ते, सन ऑफ डॉंकीज, गडवांची मुलं, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. अरे अजूनच ही लोक मला माझं पे करत नाहीये पैसे. अँड इट सिम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. आणि त्यात माझं काम वाढवून ठेवलेलं आहे मूर्खांनी. अँड ही स्मोट द स्टेप विथ इज अ ब्रूम अँड स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि तो खाली ते झाडू मारतोय आणि तो आता ते रिफ्यूज करतोय. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. बघा अफवा जिथून पसरली तो इन्सिडेंट पुन्हा रिक्रिएट झाला. आणि पहा तो सीताराम काय म्हणतोय वॉशरमॅन, तर बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. खाली उतरतोय. आर यू रेडी टू टेक अप न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट नेक्स्ट मंथ. अरे तू तयार आहेस का पुढच्या महिन्यापासून नवीन जॉब करण्यासाठी. मग you will have to, I suppose, now that the bank is going out of business. आणि मला असं वाटतं
की तू हो म्हणशील, कारण आता बँक ही बुडणारच आहे, काहीच नाही बँकेकडे. हाऊज दॅट सेड नथू. नथू म्हणाला हे कसं काय? हॅवंट यू हर्ड. तू ऐकलं नाही वाटतं? वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. तू इथेच थांब, काही अर्ध्या तासापर्यंत इथेच थांब किंवा काही वेळेपर्यंत इथे थांब आणि बरेच पिंपल नगरचे जे अर्धे लोक आहेत ते इथे आता येतील त्यांचे पैसे घेण्यासाठी. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. त्याचं त्या बँकमध्ये खातं नाही आहे, तो आनंदाने मस्तपैकी सायकलवरती निघून गेला एका आविर्भावात की माझे पैसे नाही आहे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग स्टेप अँड मटरिंग टू हिमसेल्फ. आणि नथू स्वतःशीच पुटपुटतोय. ही मटर हिमसेल्फ, हाऊ कुड बी पॉसिबल, अँड व्हॉट विल बी माय मनी, माय सॅलरी. तो पुटपुटतोय. अँड वेन ही हॅड फिनिश हिज वर्क. त्याचं काम संपलंय. ही सॅट डाऊन ऑन द हायर स्टेप. आणि आता तो वरच्या पायरीवर बसलेला आहे. सो अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. त्या मॅनेजरची वाट तो पाहतोय. का? वाय? बिकॉज ही गेट्स मनी, सॅलरी, अँड ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि तो मग त्याच्या पैशाविषयी विचार करतोय. हु वुड हॅव अ थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणी विचार करेल का की बँक ही कोलॅप्स होईल? ही सेड टू हिमसेल्फ. आणि तो स्वतःशी पुटपुटला. अँड लुक थॉटफुली, विचारपूर्वक, इन टू द डिस्टन्स. आणि समोर विचार करून दूर तो पाहतोय. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि त्याला आश्चर्य वाटतंय की काहीतरी घडलेलं आहे. आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की ही रुमर्स कशी पसरत गेली. अँड हाऊ टू स्प्रेड इन बॅड न्यूज, फेक न्यूज. बट इट इज नॉट फेक or bad news or false. It is a true but convert in a rumor, and it's a bank's collapsed for someone spread rumors in the Pimple Nagar.